15 तारखेला मतदान करून 16ला काउंटिंग ज्यावेळेस होईल त्या दिवशी औरंगाबाद मध्ये आपण सगळ्यांनी एक नवा इतिहास घडवलेला. 14ला वाटप सुरुवात होईल हे लक्षात घ्या. हा फुकटचा पैसा आहे. कोणाला पैशाची गरज आहे मला सांगा. नाही, याच्यापैकी कोणाला पैशाची गरज आहे? जे खाऊन पिऊन सुखी आहात तुम्ही, मग काम करा. एक तुमच्या वस्तीमधले जेवढे गरजुल्ले असतील त्यांना बरोबर घ्या. 12, 13, 14ला बरोबर घ्या आणि त्याला म्हणा तुझी वर्षभराची आम्ही सोय करून देतो. वर्षभराची सोय करून देतो. गाडी आली रे आली की त्या गरजुलेला सांगायचं, हे बघ गाडी आलेली आहे, तू आता त्याच्यातली बॅग पळव. तू त्याच्यातली बॅग पळव. पोलीस तुला हात लावणार नाही. त्याला पोलिसांनी हात लावण्यासाठी कंप्लेंट तर असली पाहिजे. कंप्लेंट तर असली पाहिजे. आम्ही असणारा सीपी, प्रत्येक सीपीला आज जिथे असणारा एसपी असेल त्या एसपीला सांगितलंय की कोणी आलं माझी बॅग चोरली गेली, पैशाची चोरली गेली, 12, 13, 14 तारखेला आले तर पहिल्यांदा त्याला विचारा की हे तुझ्याकडे पैसे आले कुठून याचा खुलासा कर. पैसा आला कुठून? त्यांनी सोर्स दाखवला की मी बँकेतून आणलेत, मी बँकेतून आणलेत. आंबेडकर की लाईव्ह सभा. ए राजा खाली बस. बँकेतून आणले असेल तर केस करा. बँकेतून आणले नसेल तर मग जो घेऊन गेला तोच मालक आहे म्हणून समजा. प्रकाश आंबेडकर साहब, न्यूज चॅनल वाले भैया साहब. 2 दिवसाने तुम्हाला भीती वाटेल की हा आपल्यावर दादागिरी करेल. त्याला सांगावं लागेल की तो दादागिरी कशासाठी करतोय. तो थोडी म्हणणार आहे की यांनी माझी बॅग पळवली म्हणून. यांनी माझी बॅग पळवली तर पोलीस त्याला विचारेल ना तुझ्या बॅगेमध्ये काय होतं हे सांग. पुन्हा तोच प्रश्न येतो, पैसा असेल तर आणलास कुठून? आणि म्हणून 12, 13, 14ला जे वाटप होईल त्याची एकही केस होणार नाही याची आपण दक्षता घ्या. आणि पोलिसांना आम्ही सांगितलंय की केस तुम्ही करू नका.